नमस्ते, मी स्नेहल करपणकर. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत आपण बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत बोलत असतो. तसेच आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत महाराष्ट्राच्या उद्योजिका व सामाजिका पूनम मोरे तोडकर मॅडम. सगळ्यात प्रथम पूनम मॅडम, तुम्हाला भारतश्री राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2026 बेस्ट वुमन आणि आयडियल सोशल वर्कर म्हणून उल्लेखनीय कार्याबाबत सुबोध उनियाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याबाबत आपलं SP9 मराठी चॅनल कडून आपलं हार्दिक अभिनंदन. तर SP9 समूहाच्या माध्यमातून आज आपण पूनम मोरे तोडकर यांच्यासोबत बोलणार आहोत. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅडम, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या बालपणीबद्दल, त्याचबरोबर कुटुंबीय जी पार्श्वभूमी आहे याबद्दल आपण थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगाल? नमस्कार, मी पूनम मोरे तोडकर. मला असं सांगायचं आहे प्रेक्षकांना की माझं बालपण खूप छान प्रकारे गेलं. माझं बालपण सुळे आजरा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये माझं बालपण गेलं. पण बालपण शिकत असताना पुढे अशा प्रकारे संस्कार झाले की जेणेकरून आपण कशा प्रकारे घडलं पाहिजे आणि आता सध्याची पिढी कशी घडली पाहिजे या पद्धतीनं म्हणजे जे संस्कार मिळाले माझ्या आई वडिलांचे ते खूप छान प्रकारे मिळाले आणि माझं बालपण खूप छान प्रकारे गेलं. तर त्याचबरोबर तुम्हाला उद्योग आणि समाजसेवेच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली? समाजामध्ये महिलांना येणाऱ्या अडचणी किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत हे कुठेतरी थांबावे, कमीत कमी तिनं स्वतःचा 1 रुपये तरी कमवावा या उद्देशानं मी या समाजासाठी काम करायला लागले किंवा सक्षमीकरण करण्याची माझी पहिल्यापासूनच आवड आहे. महिला ही अबला नसून सबला आहे हे मला जनतेला सांगायचं आहे, पुन्हा पुन्हा हे करायचं की आजकाल काय होतं, महिला स्वतःच्या पायावर उभं नाहीत. त्यामुळं पुण्याचं झालेलं परवाचं वैष्णवी हगवणे प्रकरण, ह्या अशी घटना घडू नयेत हाच फक्त उद्देश आहे. बरोबर. तर त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात कोणते संघर्ष किंवा तुम्ही अडचणी फेस केल्या? सुरुवातीला मी जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा फार म्हणजे आर्थिक अडचणी आल्या, सोशल वर्कच्या सुद्धा अडचणी आल्या. अशा भरपूर अडचणींना सामोरे जाऊन मी आज माझा हा सुखाचा प्रवास आता सुरू केलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर आपल्या उद्योगाची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली? उद्योगाची सुरुवात शिवणकामातून झाली मॅडम. म्हणजे जेव्हा मी स्टार्टअप केलं तेव्हा गाऊन शिवणी किंवा विणकाम अशा माध्यमातून झालं. पण तेव्हा महिलांना भरपूर आपल्या सहकार्याची गरज आहे हे मला जाणवायला लागलं. त्यातून मग धूप बनवणे, जेणेकरून लोकांना उपयोगी असणारी उत्पादनं आम्ही स्वतः बनवावीत आणि मार्केटमध्ये विकण्याची आम्ही प्रेरणा केलेली आहे आणि ती आता खूप छान प्रकारे सुरू आहे. त्याचबरोबर आजपर्यंत सुमारे 3000 महिलांना रोजगार देताना कोणते अनुभव तुम्ही फेस केलात किंवा कोणते अनुभव तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल? महिला फक्त पुस्तकी ज्ञानद्वारे शिकली जाते, पण बाहेरचं जग काय आहे ह्या महिलेला माहित नसतं. शक्यतो मला सगळ्याच महिलांना सांगायचंय, तुम्ही स्वतःच काहीतरी कमवा जेणेकरून तुम्ही बाहेर पडा, त्यातून तुम्हाला जगाची ओळख मिळेल. जग नेमकं कुठल्या कुठल्या प्रश्नांना सामोरे जायला लागतं हे महिलांना स्वतः आपण सक्षमीकरण जेव्हा होत नाही किंवा स्वतः सक्षम होत नाही त्याशिवाय महिलांना हे कळणार नाही. आणि मला प्रत्येक स्त्रीला सांगायचं आहे की हा शिवाजी महाराजांचा काळ जेव्हा होता तेव्हा प्रत्येक स्त्रीकडे कुणाची बघायची धाडस नव्हती, म्हणजे वाकड्या नजरेनं बघायची धाडस. आजकाल वेगवेगळे बलात्कार किंवा बाकी रेप वगैरे ह्या गोष्टी व्हायला, आपण जर स्वतः सक्षम आणि जबाबदारीने राहिलो तर ह्या गोष्टी आपण स्वतः थांबवू शकतो. बरोबर. तर अजून एक खास प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल. तुमचं जे सरनेम आहे, बरोबर, ते 2 आहेत, म्हणजे मोरे आणि तोडकर. याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की असं का आहे? मोरे नाव माझ्या सासरचं आहे आणि तोडकर नाव माझ्या माहेरचं आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांनी जे माझ्यावर संस्कार केलेत किंवा ज्यांनी मला घडवलं आणि त्यांच्यामुळे मी आज आहे, ते नाव मी पुसावं असं मला वाटत नाही आणि ज्यांच्याशी जोडले तेही नाव पुसू शकत नाही, म्हणून मी दोन्ही नावाशी आज समाजापुढे आहे. अरे वा. तर दरमहा 15 ते 20 हजार उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांच्या काही प्रेरणादायी कथा तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल का? महिलांना खूप अभिमान असतो की आपण 1 रुपये जरी कमवला त्याची फार किंमत फार असते. 15,000 म्हणजे त्यांचं कसं असतं मॅडम की आपलं बजेट, जे घर खर्च असू दे, सेव्हिंग, ह्या गोष्टी त्या आता करायला लागलेत. आणि 15,000 ही छोटी मोठी गोष्ट नाही, त्या घरातून वेळ काढून त्या कमवतायत याचा त्यांना फार अभिमान असतो. बरोबर. तर उद्योगासोबत समाजसेवा करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? उद्योगासमोर बरोबर जी समाजसेवा करते की आपण जे
समाजासाठी एक भारताचा नागरिक आहे आणि हे माझं कर्तव्य आहे आणि मला समाजसेवा करायला फार आवडतं. माझी आवड आहे ती, म्हणून मी समाजसेवा करते. अगदी बरोबर. तर मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की स्वतःच्या उत्पन्नातून सामाजिक कार्य करताना जे काही तुम्ही कार्य करतात त्याबद्दलची तुमची त्यामागची भावना काय असते? समाजामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांना आपल्या मदतीची गरज असते. आपण जरी आपलं उत्पन्न कमवत असलो तर आपल्यातून कुणीतरी जगावं, कुणीतरी स्वतः त्यांचंही लाईफ जगावं, ही माझी प्रेरणा आहे. अरे वा. त्याचबरोबर देहरादून येथे पुरस्कार स्वीकारतानाचा तो क्षण कसा होता? एका माध्यमातून मला एक फोन आला, मॅडम तुमची देहरादूनमध्ये निवड झालेली आहे. त्यातून कोल्हापूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून मी एकटीच होते. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंददायी होता. येस. महाराष्ट्रातून एकमेव मानकरी ठरणे याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? पहिली म्हणजे मी कोल्हापुरातून एकटीच होते, हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे की मी माझ्या कर्तृत्वातून आज पूर्ण राष्ट्रीय लेवलला माननीय सुबेद साहेबांबरोबर जो अवॉर्ड मिळाला त्यातून त्यांनी कोल्हापूरचं नाव मी तिथपर्यंत नेले आणि मला हे वाटतं की मी माझ्या कर्तृत्वातून अजून ते नाव माझं मी पुढे न्यावं आणि तो आनंद वेगळाच होता. अरे वा. आणि ही गोष्ट फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या कोल्हापूर वासियांसाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मला अजून एक विचारायला आवडेल तुम्हाला की उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्या हस्ते सन्मान स्वीकारतानाची जी भावना होती ती कशी होती? त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, मॅडम महाराष्ट्रातून तुम्ही एकट्याच आणि तुमचं कोल्हापूरचं नाव तुम्ही आज आमच्या उत्तराखंडमध्ये तुम्ही म्हणजे गाजवताय, याचा त्यांना सुद्धा खूप अभिमान होता आणि त्यांचा तो अभिमान बघून मलाही माझा खूप अभिमान वाटला की कोल्हापुरातून मी एकटी आहे, महाराष्ट्रातून मी एकटी आहे. म्हणजे मी कुठेतरी अजून भारताचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे माझं की अजून मोठ्या लेवलला माझं काम मी करू शकते, नाव मिळवू शकते. बरोबर. आणि मॅडम तुम्ही कठीण काळात स्वतःला कसं प्रेरित करता? संघर्ष ज्याच्या वाट्याला येतात, ज्याच्यात संघर्ष पेलण्याची तयारी असते आणि मला वाटलं की संघर्ष माझ्या वाट्याला फार आलेत, पण जो संघर्ष स्वीकारतो, कठीण काळात स्वतः खंबीरपणे उभं राहतो, तोच आज यशस्वी होतो. अगदी बरोबर. महिलांसाठी आपला मुख्य संदेश काय असेल? मला सगळ्या माता भगिनींना हेच सांगायचंय की स्वतः सक्षम झालं पाहिजे. सक्षम किंवा स्वावलंबीकरण याची आता फार गरज आहे सध्याच्या काळात. अगदी ते 5 रुपये किंवा 5,000 कमवा, पण स्वतःचे असले पाहिजेत. आणि महिलांनी सक्षमीकरणासाठी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं पाहिजे. अगदी बरोबर. यश या शब्दाची आपण आपल्या भाषेत काय सांगाल? यश म्हणजे नक्की काय? मला असं वाटतं यश म्हणजे माझ्या कामातून ज्या महिला उभं राहत आहेत आणि त्यांना जो आनंद मिळतो, त्यांना जे कामाचे म्हणजे त्या स्वतः कमवू शकतात आणि त्या स्वावलंबी व्हायला तयार आहेत, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि ती महिला बाहेर पडते, हेच माझं यश आहे. अगदी बरोबर. आपल्या जीवन प्रवासावर आधारित या डॉक्युमेंटरीद्वारे प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल? मला असं वाटतं की भारताचा नागरिक म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजामध्ये सक्षमीकरण, स्वावलंबीकरण आणि समाजाची जी भारताची लोकसंख्या फार मोठी आहे, यातली गरिबी आपण कमी करण्यासाठी सगळ्याच उद्योजकांनी येऊन पुढे काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यांना मी इतकंच सांगू शकते की आपण नागरिक म्हणून या भारताचे आपण अशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे की सगळ्यांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. अगदी बरोबर. तुमचा जो वाढदिवस झाला बरोबर, तो तुम्ही वृद्धाश्रमात साजरा केला, या मागची भावना काय होती? आजकाल नवीन पिढी अशी आहे की मॅडम फोटोज किंवा डॉल्बी, फटाके, हॉटेल्स या गोष्टींवर पैसे फार खर्च करतात. पण या समाजामध्ये अशी लोक आहेत की त्यांना अगदी पेढा म्हणजे काय, म्हणजे पेढा कधी खाल्लेलाही नसतो आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भरपूर पैसे खर्च करतो. वृद्धाश्रमात गेल्यानंतर जी म्हणजे आजकालची जी पिढी आहे, बाहेरच्या देशात ज्यांची आई वडील आहेत, ज्या मुलं आहेत, त्यांची आई वडील इथं असतात आणि त्यांना आश्रमात ठेवलेलं असतं. त्यांना मुलगा म्हणजे काय आणि मुलगी म्हणजे काय याचं सुख त्यांना कधीही मिळालेलं नसतं. मला आजच्या पिढीला इतकंच सांगायचं आहे की या अशा वृद्धाश्रमांना किंवा अंधशाळींना मदत करा, जेणेकरून तिथं ते पैसे वाया जाणार नाहीत. त्यांचा एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो. अगदी बरोबर. माझा शेवटचा एक प्रश्न म्हणून तुम्हाला आहे की येत्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता?
मला वैयक्तिक असं वाटतं की प्रत्येकी घरातून प्रत्येक लेडीजला एक 10 ते 15,000 ऑल इंडियामध्ये पोहोचतील अशा माध्यमातून मी माझं कामाचा बेस ठेवलेला आहे, जेणेकरून प्रत्येक घरात प्रत्येक स्त्री सक्षमीकरण झाली पाहिजे. या माध्यमातून आता सध्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. अगदी बरोबर. तर आज आपल्या SP9 स्टुडिओमध्ये पूनम मोरे तोडकर मॅडमांचा आज आपण जो काही जीवन प्रवास होता तो आपण पाहिला. तर अशाच प्रेरणादायी मुलाखतींसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.